शिकवीत सारी रंगदेवता आणि रसिक नाट्य प्रेक्षकांना अभिवादन करून इंद्रप्रस्थ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सविनय सादर करीत आहे एकांकिका आई टायर्ड होते. लेखक संकेत तांडेल, दिग्दर्शक ओमकार झगडे, कलाकार अनुक्रमे प्रियांका गोसावी, ओमकार झगडे, अपूर्वा तेली, यश रहाटे, वैभवी सकपाळ, रिया सावंत, नितेश कळवणकर, अनुश्री दिघे, मृगाक्षी गोरुले, दर्शन बावकर, श्री कळवणकर, विजय रहाटे, निधय मिश्रा आणि सोहम वैद्य. एकांकिका आई टायर्ड होते. जगव्यवहारी आई कुठे काय करते, आई कुठे काय करते. देखो मैं सबको बोलती रहती हूँ नळ घट्ट बंद करो, लेकिन सुन के भी न ऐकल्यासारखं करते हैं. अभी हो गया ना खराब, ठीक से करना. हाँ, मेरे मिस्टर ना LIC में है, प्लम्बिंग का नहीं आता है उनको. एक स्क्रू ड्राइवर है उनके पास, लेकिन कभी कभी मेरे फ्राइंग पैन का हैंडल ढीला होता है ना, तो उसमें वापर होता है. तुम करो अच्छे से, चाय ठेवला आहे, पी के जाना. अरे देवा, याला पण आत्ताच यायचं होतं. अरे तू पेपरचं बिल घेऊन याच वेळेला काय येतोस? थोडा उशिरा येत जा ना. आणि परवा उलटसुलट केलं होतंस. त्या गुळेकरांचा लोकसत्ता आमच्या दाराला लावलास आणि आमचा सामना त्यांना दिलास. तरी बरं, इथून तिथून बातम्या सारख्याच असतात. हां, फक्त राशी भविष्य वेगवेगळं असतं. परत चुकू नकोस हा भविष्यात कधी. थांबा, देते तुझे पैसे. हे घे पैसे. अरे असे कसे सुट्टे पैसे नाही आहेत? माझ्याकडे पण नाही आहेत. तू उद्या ये, मी सुट्टे करून ठेवते. हो रे बाबा, ये तू उद्या. आज होगा ना? हाँ हाँ, आराम से ही करो. थेम थेम भी नहीं गलना चाहिए. हाँ, दिवसभर काही प्रॉब्लम नहीं है, लेकिन रात को ऐसा टप टप आवाज आता है ना, तो एकदम भूत के फिल्म के जैसे लगता है. ए थांब थांब, तुला काय वाटलं ग? जाशील अशीच लपून? दिसणार नाहीस मला. बाकीच्यांचे बरोबर वेळेत आणून देतेस, माझ्या साडीचा फॉल लावायला तुला बरा वेळ लागतो ग. अगं अगं, जातेस कुठे? सांग तरी. अगं गेली. अरे तुम करो, ती आमची फॉल बिडिंगवाली रेश्मा. अरे बापरे, चहा उकळला. हा चहा आणि एक दूध यांच्यासमोर उभं राहिलं की ह्यांना कसली लाज वाटते माहीत नाही. उकळीच येत नाही त्यांना, पण जरा बाजूला झालं की दूध उडी मारून बाहेर येते. नाही रे बाबा, तो माझा क्लायंट आहे, मोरेचा नाही. मी माझ्या क्लायंटला कधी विसरत नाही. अरे त्या मोरेचं टार्गेट कधीच पूर्ण होत नाही आणि तू काय ऐकतो रे त्याचं? हा, आपण नाही लक्ष द्यायचं रे अशा लोकांकडे. मी बघ, तो सकाळी मोठ्याने हसत गुड मॉर्निंग बोलला तरी मी फक्त थोडा हसतो. अरे गुड मॉर्निंग बोलतच नाही. अरे सूरज, दुपारचा गेलायस, आत्ता उगवतोयस? अबे पागल आहे क्या? बीच में मत आ. आता उडवला असा त्याला मी. तू खाली कवर दे, मी भिडतो. कुणाला चहा नाश्ता काही हवंय का?
जेवणार तरी आहात की नाही? कोण चपात्या खाणार आहे का? तसं बनवायला मला. सख्या माझ्यातून हा रंग माझा वेगळा. जमत नसेल तर नाही म्हणावं माणसाने. सगळ्यांना चांगलं जेवण बनवता येतं असं नाही. म्हणजे आमच्या घरात अशी तू पहिलीच आहेस. माझा सुधाकर साधा भोळा फसला बिचारा. सासूबाई, का असं बोलता मला सारखं? तुम्ही शिकवलात तर शिकेन ना मी. मला नव्हतं हा कोणी शिकवलं. आणि काय ग, हा तुझ्या साडीचा रंग, शी, मला नाही आवडत हा रंग. आणि आमच्या घराण्याला शोभत सुद्धा नाही. पुन्हा जर या रंगाची साडी दिसली. असं नका करू सासूबाई. हा माझ्या माहेरच्या सगळ्यांचा फेवरेट रंग आहे. माझे सगळे कपडे याच रंगाचे आहेत. मी नाही राहू शकत या रंगाशिवाय. मी तुमच्या पाया पडते, मला या रंगापासून वेगळं नका करू. सोड, सोड माझा पाय. या अभद्र रंगाचा स्पर्श सुद्धा नकोय मला. जीव गुदमरतो माझा हा रंग बघितला की. ऐकतेस का? मी काय करू आता? कोण मला समजून घेईल? कोणाकडे जाऊ मी? तुम्ही तरी समजून घ्याल का मला? हो, तुम्हीच मला समजू शकता. नीट बघा माझ्याकडे. तुम्ही सांगा ना त्यांना की माझा रंग वेगळा आहे. तुम्हाला दिसतंय ना मी. अहो अहो जाऊ द्या हो, तिचा रंग वेगळा आहे. तुम्ही नका मध्ये येऊ आमच्या घराण्याबद्दल तुम्हाला काय माहीत? तिचा हा वेगळा रंग जो बघतो ना, तो फसतो. माझा मुलगा फसला, पण मी नाही. चल तू, कोणी नाही ऐकणार तुझं. कोणी तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही. मग तुझ्या रंगाची कौतुक तर लांबच. चल, आता तू इथेच राहायचं. तुझा रंग आणि तू, मी सांगितल्याशिवाय बाहेर नाही यायचं. बघत बस आता स्वतःलाच. काकू, सायली कुठे आहे? काकू, काय ग? सायली कुठे आहे? तो दूधवाला आलाय बघ. जा पिशवी घे. काकू, कोणी नाहीये दारात. अगं तो काय पिशवी पुढे करून उभा आहे? घे पटकन, मस्करी नको करूस. काकू, तुम्ही मस्करी करताय? कोणीच नाहीये दारात. वेडी आहेस का जराशी? अरे नहीं, वो मस्करी कर रही है. तुम क्या मिस्टर इंडिया थोडी है. अगं जा, घे जा. अहो काकू, काय बडबडताय? अहो कोणीच नाहीये दारात. आता म्हणशील तो सिलेंडरवाला पण तुला दिसत नाहीये. तू पण ना. काकू, कुठे सिलेंडरवाला? आणि मलाच का दिसत नाहीये? ए सायली, अगं माझा प्रॉब्लेम झालाय. मला तो दारातला दूधवाला आणि तो सिलेंडरवाला दिसतच नाहीये. खरंच तुझा प्रॉब्लेम झालाय. ए सायली, जा ग बाळा ते दूध घे. ए आई, अगं दूधवाला नाहीये ग, गेला वाटतं. अगं तो काय उभा आहे तिथे? जा लवकर, नाहीतर त्याच्या हातातली पिशवी पडेल आता. अरे हा रुको, ले रही है वो. सायली, तुला सिलेंडरवाला दिसतोय? नाही. म्हणजे मॅच्युरिटी विन्स. मी बरी आहे, नॉर्मल आहे. अगं काय चाललंय तुमचं? घे पटकन दूध आणि बाबांकडून पैसे घेऊन त्या सिलेंडरवाल्याला दे. आणि पाणी सुद्धा दे हा त्याला. बाबा, ओ बाबा, बाबा लवकर या. हा, मी नंतर करतो तुला. हा, काय झालं ग? अहो आई बघा ना कशी करते. अगं ती तशीच असते रोज, स्वतःच्याच तंद्रीत. काका, तुम्हाला सिलेंडरवाला
आणि दारातला दूधवाला दिसतोय? नाही. मग तुम्ही आमच्या बाजूला या. काकू वेड्या झाल्यात. अगं काय बोलतेस? हो बाबा, आईला ते दिसतायत. अरे काय टाइमपास लावलाय? अहो तुम्ही पण यांच्या नादी लागलात? अगं तुझं काय चाललंय? आज काय मस्करीच्या मूडमध्ये आहेस? मस्करी मी करते की तुम्ही? शी बाबा, मलाच उठावं लागणार. थांब. काय होतंय? अहो कुठे काय? तुला खरंच दिसतायत ते? आता आहेत उभे तर दिसणारच ना. ज्योती अगं भानावर ये. अगं कुणी नाहीये तिथे. रोज सगळं भानावर राहूनच करीत असते मी. सगळे ओळखीचे आहेत माझ्या ते. तुम्ही नाही ओळखत त्यांना. सॉरी हाँ, वो तुमको पहचानते नहीं है ना. अरे आत्माराम, तू का उभा नुसता? लावून दे ना सिलेंडर. तुला किती वेळा सांगितलंय रे या वेळेला येत जाऊ नकोस म्हणून, तरी तू काय ऐकत नाहीस. आणि सुट्टे पैसे नसशीलच आणले ना. नाही, मी म्हणाली होते देते म्हणून, पण सुट्टे नाही झाले. आता तू उद्या ये. हो गया क्या? अरे नहीं, नया है वह. 3 वर्ष पण नाही झाली. तुम थोडा घट्ट करो. अगर रेश्मा थांबतेस का जरा? तुझ्याकडून काय फुकट नाही करून घेते मी. परत दिसलीस ना की पकडते तुला बरोबर. अरे हो देते तुझे पैसे, थांब जरा. अरे आत्माराम लाव ना तो सिलेंडर. अरे हो गया क्या वो? बाबा, अरे काय होतंय हो आईला? तुमच्या घरात भूत आहेत? भूत आहेत तुमच्या घरात? भूत भूत. सूरज उठ, तुमच्या घरात भूत आहेत. भूत. कुठे आहे भूत? बाबा भूत कुठे? अरे भूत नाहीये, आपणच आहोत. म्हणजे आपण भूत आहोत? अरे नाही रे, गप जरा. तुझ्या आईचं समजत नाहीये एकतर, त्यात तू नको सुरू होऊस आता. बाबा, आई वेडी झाली आहे का हो? हो, तसंच वाटतंय. मग आता आपल्या जेवणाचं कसं? मला वाटतं ना आपल्या घरात खूप सारी भूत आहेत आणि ती फक्त आईला दिसत आहेत. अहो तुम्हाला माहितीये का, सायलीच्या आईला भूत दिसतात. जा, ती बसली आहे ना, तिला सांग. काकू तुम्हाला माहितीये का? अरे नमा, ये ये, तुझी या सगळ्यांची ओळख करून देते. भूत भूत भूत. अपडी तापडी टुकुर टुकुर मुसमुसुरे मामा अपडी तापडी गुटुर गुटुर ओरा हा मामा अपडी तापडी टुकुर टुकुर मुसमुसुरे मामा अपडी तापडी गुटुर गुटुर ओरा हा मामा. ओ शिरोडकर वहिनीनू, कसा वाटता आता? मला काय झालंय? आणि तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? आता इथे कोण कोण आहेत सांग. पण का? अहो दिसतंय मला सगळं नीट. आई, तुला जरा जास्तच दिसतंय अगं. तू सांग ना. बघा, तुम्ही आहात, ही सायली, हा सूरज आणि या परवहिनी आणि 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 कोण? आणि ती चित्रलेखा. खय हा? अहो ती काय टीव्ही जवळ. तिच्या सासूने कोंडून ठेवलंय तिला. तिला बाहेर यायचंय. मी मदत करते तिला. बघलास ना, मी बोललो होतंय की ह्या काहीतरी बाहेरचाच असतला. पण भाऊजीनू, तुम्ही टेन्शन नका घेऊ. ती नम्रता सांगान गेली ना, तेव्हाच केलाय बंदोबस्त. गुरव येतात आता बघाच. ते काढतील तिला बाहेर. म्हणजे काय? पण ते ओळखतात का तिला? आमचे गुरव म्हणजे ना, ओळखीशिवाय बाहेरचा भुत्तूर आणि भुत्तूरचा बाहेर करतात. अहो पण तुम्ही एकदा विचारायचं ना आम्हाला. ते तसलं काही. पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
खेळ झाले. निघ निघ, अरे निघ म्हणालो ना. हेच का ते? गुरुवानू, मी सांगितलं होतंय ना, ती सगळं माहिती आहे मला. चला बाकीच्याने बाजूला व्हा, मला फक्त तिच्याशी एकटीशी बोलायचं आहे. बोल बोल, कोण आहेस तू? मी मी ज्योती शिरोडकर. या झाडावरती कशाला आलीस? ओ गुरव, अहो तिचं खरं नाव ज्योती शिरोडकर आहे. हो, मला बघून शांत झाली आहे ती. ऐका ना, प्रॉब्लेम माझा नाही आहे, चित्रलेखाचा आहे. तिचा रंग वेगळा आहे हो. सगळे रंग उतरवतो मी या छडीने. बोल, काय हवं तिला? चित्रलेखा, तू यांना सांग तुझी व्यथा. हे बाहेर काढतील तुला. कुठे आहे ती? दिसत नाही ती. गुरुवानू, ती बोलता म्हणजे असतली ती चित्रकला. ज्योती वहिनी कधी खोटा नाही बोलत. ती बघा तुमच्या मागे. अगं अगं रडू नकोस, सांग त्यांना. म्हणजे आता ती बोलणार पण? रडत असते ओ सारखी. ठीक आहे, मग ती शांत झाली की बोलवा मला. कुठे आहे ती? कुठे आहे? येतो ग खत्रीलीला. गुरुवानू, ओ चित्रकला. अहो नाही, चित्रलेखा. हा हा, तेच तेच ते. अगं काय करतेस? काय करते ती? अहो तुमचा पाय पकडलाय तिने आणि रडते. कोणता? उजवा. तेव्हाच जरा जड वाटतोय. आहो आहो, तिला सोडायला सांगा ना. अरे बापरे, आता काय पकडलं? अहो काही पकडलं नाही, तिची सासू पण आलीये. आत्ता तुमचं काही खरं नाही. मला जाऊ द्या, अहो मला जाऊ द्या. मला नाही त्यांच्यात पडायचं. आपण कशाला दुसऱ्याच्या फॅमिली मॅटरमध्ये पडा ना. अहो मला जाऊ द्या, तुमच्या पाया पडतो. अहो मला जाऊ द्या. अहो अहो पण ऐका ना. असे कधी करत नाही तू आमचे गुरव. मी म्हटलं होतं असं काही नाहीये आणि मुळात नसतं. मी बघून येत या. हा, आता परत नका आणू त्यांना. हिला डॉक्टरकडे न्यावं लागणार आहे आता, ते पण एखाद्या सायकॅट्रिस्टकडे. अहो डॉक्टरकडे जायचं ठीक आहे, पण कुणाला? आम्हाला. अरे बापरे. अपडी तापडी टुकुर टुकुर, मुसु मुसु रे मामा. अपडी तापडी कुटुर कुटुर, ओ राहा मामा. हे ताई, फोन कर ना बाबांना, खूप वेळ झाला ग. अरे बाबांचा मेसेज आला होता मला मगाशी. टॅक्सीत होते. म्हणजे पोचतीलच आता लगेच. तुला भूक लागली आहे का? मॅगी बनवू का मी? नको, तू करपवतेस. जा मग. आई, कसं वाटतंय आता? मी पडू का जरा? हो, झोप झोप, आराम कर. ए पडू दे रे तिला. काय हो भाऊजीनू, काय बोलले डॉक्टर? तिला मानसिक आजार आहे, स्क्रिझोफेनिया. अरे बापरे, म्हणजे हो काय? असतो तो एक आजार, मेंदूचा. पण पण हिची सुरुवात आहे, त्यामुळे जर आपण हिची नीट काळजी घेतली ना आणि जर थोडा वेळ दिला ना तर तर होईल ती बरी. म्हणजे डॉक्टर तरी असंच म्हणालेत. आपण बरं करू बाबा आईला. हो, आपण घेऊ आईची काळजी. आम्ही पण असाव सोबत. फक्त माका सांगा करूचा काय हा. अगं अगं कुठे चाललीस? अहो हा इस्त्रीवाला कपडे घेऊन आलाय. तुम्ही कुणीच जागचे हलणार नाही, मलाच घ्यावे लागणार. हो हो ठीक आहे, जा. चला आता लागा कामाला. सगळी कामं आपण सगळ्यांनी वाटून घ्यायची. तिला अजिबात त्रास द्यायचा नाही, तिला समजून घ्यायचं. कुणाशी बोलायला लागली की आपण मध्ये जाऊन विषय बदलायचा आणि शक्य तितकं तिच्या आजूबाजूला राहायचं. समजलं? होय महाराजा. यांनाच समजलंय फक्त. काय ता?
एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने, एक एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने, लाखात एक माझे ते स्वप्न तू पहावे. नाते असेल तर मग नाते असे असावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. नाते असेल तर मग नाते असे असावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. एक एक स्वप्न आले घेऊन लाख स्वप्ने, लाखात एक माझे ते स्वप्न तू पहावे. नाते असेल तर मग नाते असे असावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. नाते असेल तर मग नाते असे असावे, माझ्या तुझ्यात काही माझे तुझे नसावे. बरं वाटलं तुमच्या आईला असं नॉर्मल बघून. हो बाबा, मला तर खूप भीती वाटत होती आई बरी होईल की नाही. हो ना, वेळी सावरलो म्हणून. मी काय म्हणते बाबा, हा दिवस आपण सेलिब्रेट करूया का? हो हो, आपण केक आणूया आणि आईला सरप्राईज देऊया. अरे चालेल, पण पण तिला बसू देत शांतपणे. आपण तिघं जाऊन घेऊन येऊ लगेच. हां, चला. अगं येतो ग खाली जाऊन जरा. हां, चला. हाय काकू. अरे नमा, कशी आहेस बाळा तू? काकू, माझं सोडा, तुम्ही कशा आहात? आता नाही ना तुम्हाला कोण दिसत? कोण दिसतं म्हणजे? मला कोण दिसायचं? अहो, जे नाही आहेत ते सगळे तुम्हाला दिसायचे. तुम्हाला वाटायचं की ती माणसं खरीच आहेत. तुमच्यावर ट्रीटमेंट सुरू होती ना, म्हणून विचारलं मी. आता जे नाही आहेत ते दिसत नाहीत ना, म्हणजे तुम्ही बऱ्या झालायत. तुम्हाला काय वाटतं? पण मला आता तू दिसतेस. मग तू खरी आहेस की खोटी? मी खरीच आहे. तू खरं बोलतेस ना? हो, पण तुम्ही काळजी घ्या. माझे बाबा म्हणत होते की हा आजार लगेच बरा होत नाही. येते मी. मला खरंच हा आजार होता? असा कसा होईल मला हा आजार? मी तर नॉर्मल आहे. सगळं खाते मी. जास्त चहा पित नाही. खूप पाणी पिते. जेवल्यावर बडीशेप खाते. फळं खाते. पण मला स्वतःला सांभाळायला हवं. लगेच कशावरही विश्वास ठेवता कामा नये. सरप्राईज! आई, आज सेलिब्रेट करायचं आपण. हे बघ, आम्ही तुझा आवडता केक आणलाय. काय ग, कसला विचार करतेस? आई, हे आई, या वेळेला हे इथे नसतातच कधी. मला भास होतोय. पण मी नाही ऐकणार त्यांचं. दुर्लक्ष करेन. थोड्या वेळाने गायब झाले की मी बरी होईन. हां हां, हेच चांगलं आहे. अगं काय बडबडतेस? ज्योती, अजिबात लक्ष देऊ नकोस. ते नाही आहे तिथे. अगं आई, केक आणलाय आम्ही तुझ्यासाठी सेलिब्रेट करायला. यावेळी तिघेही घरात माझ्यासाठी सरप्राईज म्हणून केक घेऊन येत आहेत. नाही नाही नाही, हा भासच असू शकतो. अगं आई, तू बरी झाली होतीस ना? या खोट्यांना पण सगळं कसं माहिती? अरे हां, माझ्या डोक्यातले असल्यामुळे मला जे माहीत आहे ते ह्यांनाही माहीत असणार. अगं बस झालं ग. असं का वागतेस आमच्याशी? ज्योती ज्योती, नाही, मी प्रॅक्टिकल विचार करते म्हणजे हे जातील. हां, संध्याकाळी काय करू जेवणासाठी? पण विचारलं तर कोणी काही बोलणारच नाही. सूरज गेम खेळत असतो, सायली मेसेज आणि हे फोनवर असतात.
कुणाकडे माझ्यासाठी वेळच नाही. असू दे, मीच काय ते ठरवते. आई, अगं बोल ना आमच्याशी. मला स्वतःशीच बोलायला सांगतायत म्हणजे कन्फर्म हे खोटे आहेत. खरे तर त्यांच्यातच असतात. सगळं व्यवस्थित होतंय ग. आता नको ना ग पुन्हा लांब जाऊस. यांचं कितीही खरं वाटलं तरी लांबच राहायचं. कारण हे ते नाहीत. हे ते आहेत जे मला अपेक्षित आहे. आणि जे खरे आहेत ते असे कधी होऊच शकत नाही. आई, अगं होतो आम्ही तुला हवे तसे. तू सांग ना फक्त काय करू. मी तुला जेवणात पण मदत करेन. हवं तर शिकेन मी सगळं. मी पण जास्त बाहेर राहणार नाही. मोबाईल जास्त घेणार नाही. तुझं सगळं ऐकेन. पण मी खरं आहे का आई? बोल ना माझ्याशी, बोल ना. अगं यापुढे ना घरात आलो की सगळे आपापले मोबाईल बंद करू आणि एकमेकांसोबत बोलू. दूधवाला, पेपरवाला, सिलेंडरवाला सगळी सगळी कामं वाटून घेऊ आपण. तुझ्या सगळ्या साड्यांना फॉल बिडिंग सुद्धा करून घेऊ. आणि तो नळ सुद्धा रिपेअर करून घेतो मी. पण तू बोल ना ग आमच्याशी. माझी कामं मी स्वतः करेन आई. पण तू बघ ना आमच्याकडे. आम्ही खरे आहोत ग. आई बघ ना आमच्याकडे. आई बघ ना. आई, आई, आई बघ ना. आई, 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 आई. आम्हाला चूक समजली आहे ग आमची. आजूबाजूची खरी आणि जिवंत माणसं सोडून आम्ही व्हर्च्युअल जगात रमत होतो. पण तुझ्या या आजाराने आम्हाला खऱ्या जगात आणलं. तुझ्यामुळे आम्ही घरात राहायला लागलो, एकमेकांसोबत बोलायला लागलो, शेअर करायला लागलो. आणि आता तूच आम्हाला खोटं समजतेस. आमच्या सगळ्या चुकांसाठी आम्हाला माफ कर ग. आणि तुझ्या खऱ्या जगात आम्हाला खरे म्हणून प्रवेश दे, जिथे सगळं खरं असेल. बोलणं, सांगणं, मागणं, ऐकणं, समजावणं, विचारणं, ओरडणं, रडणं, हसणं आणि महत्वाचं म्हणजे जिथे आहोत तिथे खऱ्या अर्थाने असणं. प्लीज अगं, असं नको करूस. अरे वा, माझा फेवरेट केक. खूप दिवसांनी. कुणी आणला? अरे तुम्हाला विचारते मी. खरं खरं सांगा, कुणी आणला केक? सरप्राईज.